विनोद साकारण्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि तुमच्याकडून हक्काचे हशे वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सौकार. मंडळी, एकांतात भेटलेल्या विनोदवीरांना हटकाला आलेत काही कार्यकर्ते. बघूया त्यांचं हे कार्य संपन्न होतंय का. अगं हो थांब, अगं पडेल ना बाई, थांब ना जरा. अगं काय काय किती छान वाटतंय ना इथे येऊन. हो खरंच खूप छान वाटतंय शिवा. शिवा एवढं टेन्शन फ्री झालोय ना मी आज, काय तू विचारूच नकोस. भाई शिवा, आज आपलं लोन सँक्शन झालंय. आता फक्त अप्रूव्ह होऊ दे, डायरेक्ट घर बुक करतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागायला येतो. आपण हे बोलायला एवढ्या लांब आलोय का? अगं लोनचे हप्तेच केवढे असतात ना, तेवढं बोलायला नको का? काय करायचं, कसं करायचं, हो की नाही? मग कशाला फालतू गोष्टी बोलतोय शिवा. लग्न काय खायची गोष्ट वाटली तुला? अरे बाबा, प्लॅनिंग असतं, स्ट्रॅटेजीज असतात, मंडप, हॉल, रिस्पॉन्सिबिलिटी केवढं आहे काय काय. ए बाबू, तो दगड एकटाच मागे वाट बघतोय. दगडाचं काय, तो तिकडेच असतो, त्याचं काय कौतुक? त्याला सांगते. अगं काय करतेस काय? अगं शिवा तू पण अरे आम्ही काही करत नव्हतो. चाल तिकडे इकडे तू महिना, इकडे तू. अरे दो हंसो का जोडा, इकडे दोन्ही. आम्ही काहीच करत नव्हतो. नाही काही करत तू इकडे इकडे. गुटरगू ऐसा बेटा कबूतरा का जोडा. काय करत होत रे? अहो काहीच करत नव्हतो आम्ही बसलो होतो फक्त, काही नाही होतो करत आम्ही. आई शपथ. हो ना. आणि मग दगडाच्या मागे कशाला गेले? दगडाच्या वरे बसायचं ना. अहो नाही तसं काही नाहीये, ऐका माझं प्लीज. आमचं काही लफडं बिफडं असं नाहीये, आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. आमचं पवित्र प्रेम आहे. हो सर, असं काय करताय? अरे मग पवित्र प्रेम तर दगडाच्या मागे खायला गेले? अरे हा ना, हा चांगल्या संस्कृत लोकांचा एरिया आहे. संस्कृतीचं रक्षण करणं आमचं काम आहे. अरे तुम्ही इथे येऊन असे हे गुटरगू करायची जागा आहे? नाही ऐका, नाही रे, हे चुकीचं आहे ना. अहो आम्ही सभ्य लोक राहता यार इकडे. अरे आम्ही पण सभ्यच लोक आहोत, आम्ही सभ्यच लोकांची. पकडले गेल्यावर सगळे असंच म्हणतात आम्ही सभ्य आहे. प्लीज 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 घरी सांगू नका. अहो आम्हीच 3-4 दिवसांनी सांगणार आहोत घरी. प्लीज त्यांना काहीतरी सरप्राईज पण राहिलं पाहिजे की नाही? प्लीज म्हणजे प्लीज. सभ्य घरातले पोर आहे तुम्ही. 3-4 दिवसांना समजणार आहे? आई शपथ. मग आज समजू द्या ना. तुमचं लग्नच लावतो मी इकडे. लग्नाचा फोटो उद्या पेपरामध्ये आला की त्यांना समजूत जाईल. लग्न बिग्न कशाला? हार काढ, बाशिंग भान. अरे नका. ऐका ना माझं, ऐका ना. आमचं खरंच प्रेम आहे. शपथ प्रेम आहे आमचं एकमेकांवर. मग लग्न करा. बाई मी आता लाईव्ह जातो, आपण यांचं लग्न लाईव्ह दाखवू. अरे थांबा. अरे भाई बाबा थांब ना. करतो आम्ही, तुमच्या मनासारखं करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. शिवा आपलं प्रेम आहे ना, करूया लग्न. असं जोर जबरदस्ती करू नका. करतोय आम्ही लग्न. लाव काय बाशिंग काय लावायचं ते लाव. पाहिजे बरं. अर्ध्यातून सटकून नको जाजो, गल्ली धरून मारीन तुले मी. का जाईन सटकून मी? का जाऊन सटकून? मी नाही पळणार आहे, सांगितलं ना तुम्हाला. मी नाही पळणार. हा पण मी पळणार आहे. मला नाही लग्न करायचं याच्याशी. आई शपथ मला नाही लग्न करायचं काका याच्याशी. नाही शिवा ऐक तिला, ती घाबरली आहे. तिला म्हणजे लग्न नाही करायचंय म्हणजे इथे लग्न करायचं नाहीये. आमच्या पद्धतीने आम्ही लग्न करू ना नंतर. अरे पहिले तुम्ही आमच्या पद्धतीनं लग्न करा, मग तुमच्या घरी जाऊन अनेक पद्धतीनं करायचं करत बसा. नाही काका, मला कोणत्याच पद्धतीने लग्न नाही करायचंय. जिथे आई बाबा सांगतील तिथेच लग्न करायचंय मला. काय? हो, मी याच्याबरोबर टाइमपास करत होते काका. आई शपथ मी याच्याबरोबर टाइमपास करत होते. टाइमपास म्हणजे? अरे यार तू आय लव्ह यू बोलतेस ना रोज मला. ए बाबू, तुला आठवतंय तू फोनवर खूप बोलायचंस माझ्याशी. मला सगळं आठवतंय. सारखं सारखं मला सांगायचं की काहीतरी बोल ना शिवा काहीतरी. मला काहीच नाही सुचायचं. मग मी डायलॉग इम्प्रोवाइज करायचे. काय? हो, आणि मग सोप्पं काय बोलणार म्हणून मी आय लव्ह यू बोलायचे. सोपं म्हणून तू
आय लव्ह यू बोलायचीस? हो. आय लव्ह यू. अगं माझ्यासारख्या मुलांना 3.5 वर्ष लागतात आय लव्ह यू बोलायला, आणि तू 3.5 वर्ष? हा. मी तर रोज सगळ्यांना आय लव्ह यू बोलत सुटते. आणि ते हार्ट आहेत ना, हार्ट सोशल मीडियावर असे उधळत असते मी, उधळत. तू तू वेडी आहेस का यार तू? शिवा, तुझ्या या इम्प्रोव्हायझेशन मुळे मी शिक्षण सोडून नोकरीला लागलो, तिकडे लोन काढलंय घराचं मी, आणि तू यार तू प्रेम नाही म्हणतेस माझ्यावर शिवा? ए बाबू, ए सोन्या, ए माझं प्रेम आहे तुझ्यावर. आहे ना मग. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर, पण ते लग्नावालं नाहीये, ते फिरायवालं आहे. आई शपथ दादा, माझं याच्याबरोबर लग्नावालं प्रेम नाहीये, ते फिरण्यावालं प्रेम आहे. शिवा, हे काय बोलतेस यार शिवा? प्लीज प्लीज यार, असं बोलू नकोस यार शिवा. मी खूप स्वप्न बघितली आहेत यार तुझ्या बरोबर. आपलं घर असेल, आपण 2-2 छोटी छोटी मुलं असतील, ती धावत माझ्याकडे येतील, मी त्यांना असं टॉवेल मध्ये गुंडाळेन. प्लीज यार शिवा. गप्प बस. मी सांगितलं तुला स्वप्न बघायला? अरे यार. मी बोलले तुला कधी स्वप्न बघायला? अरे पण- तुमच्या ना सगळ्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. शिवा, ऐक ना. 2 दिवस दगडामागे यायला तयार काय झाले तर तू माझ्या गळ्यातच पडतोय. माझ्या गळ्यात पडू नको, मी तुला आधीच सांगते. शिवा, मी गळ्यात पडतोय तुझ्या. तू गळ्यात पडतोय. मी गळ्यात पडतोय तुझ्या. अरे हो दादा, प्रॉब्लेम नाही काका. तो इकडे साईडला. काय बोल? हो भाऊ, हे मला काय सवयीचं प्रकरण दिसत नाही नाही, ना. हे डेंजर वाला प्रकरण दिसतंय भाऊ. अरे सगळे फाशी उलटे पडले ना. हा ना, हे काय करायचं आता आपण? एक काम कर, हा मजनू आपल्या गळ्यात पडायच्या पहिले आपण इकडून सटकू. हा? चल निघ. दादा, भाऊ तिला समजवा ना भाऊ, प्लीज समजवा. काय समजू? मैं काही संबंध मला तुम्ही लग्न लावून देता ना, तिला समजवा ना प्लीज. प्लीज तू तुझं तोंड बनत, मी प्रयत्न करतो. ताई, तुझ्या प्रेम आहे ना याच्यावर? नाही. मग कायला फिरवला गेलंय? काय गंडावला विचारायला? अरे इटली फिरली प्रेमात पडला तो त्या. अहो दादा, तुम्हाला कळत नाहीये का? माझं त्याच्यावर लग्नावालं प्रेम नाहीये, फिरण्यावालं प्रेम आहे. म्हणजे काय राहतं हे? मला सांगा, तुमचं लग्न झालंय? हो. जिच्यावर प्रेम होतं तिच्याशी झालंय? नाही. मग तेच सांगते दादा, तुमचं जिच्याशी लग्न झालंय ना, तिच्यावर लग्नावालं प्रेम होतं, आणि जिच्यावर प्रेम होतं ना, ते फिरण्यावालं प्रेम होतं. एवढं व्हेरिएशन असतं? अरे आमच्या टायमाला 2 टाइमाला आम्ही करून मोके घेऊन गेले, आम्हाला काहीच माहिती नाही एवढं. मला त्या टाइम मध्ये घेऊन चला ना. अरे मी पुढे घेऊन अरे मी काय? ए सोन्या, ए तू रडू नको ना. ओ मावशी, आता मी सांभाळतोय ना त्याला. तू रडलास तर मला त्रास होतोय. तू रडला तर त्रास होतो म्हणजे? तू करतेस त्याचा मला त्रास? तू रडू नको ना. जाऊ दे. भाऊ, अरे हो काका, अरे भाऊ, अरे तू उभा राह. ताई, त्याच्या चेहऱ्यावर पाय. चेहऱ्याकडे पाय. हा? अरे त्याच्या चेहऱ्यावरून पाय. तुझ्यासाठी प्रेम असं झलकतंय. अरे अश्रूनी येते, धरण फुटेल वाटतंय. शपथ सांगतो, तुम्ही दोन्ही एकमेकांवर प्रेम करताना लग्न कर माय त्याच्याशी. मला जाऊ दे. तुम्हाला कळत नाहीये काय? माझं त्याच्यावर लग्नवालं प्रेम नाहीये, माझं फिरण्यावालं प्रेम आहे. म्हणजेच काय दादा, हा? लग्न आणि प्रेम या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशी लग्न झालं पाहिजे असं काही नसतं, आणि ज्याच्याशी लग्न होतं त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे असंही काही नसतं. दादा, जिथे लग्न होतं ना तिथे सेटलमेंट होते, आणि जिथे प्रेम असतं ना तिथे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते, आणि जिथे इन्व्हॉल्वमेंट असते तिथे सेटलमेंट नसते, आणि जिथे सेटलमेंट असते तिथे इन्व्हॉल्वमेंट नसते. त्याच्यामुळे ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याबरोबर लग्न झालं पाहिजे असं काही नसतं, आणि लग्न झाल्यावर प्रेम होणारच आहे बाबू. नाही, पण लग्न करवा का नाही करवा? करवा लग्न करवा. करवा बाबू, पण कोणाशी करवा? ज्याच्याकडे खूप पैसा आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याच्याशी करवा ना.
जो बावळट आहे अतिउत्साही आहे त्याच्याशी नाही करवा. शिवा बाबा, आमच्यासारख्या मुलांनी काय करवा? तुम्हाला फक्त फिरवा. अरे 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 रडू नको म्हणजे काय बोलते? अरे नाही मी जीवा पण प्रेम. अरे हाव ताई, हे सोबत नाही तुम्हाला प्रेम कोणाबरोबर, फिरणं कोणाबरोबर आणि लग्न कोणाबरोबर, हे सोबत नाही. लाज वाटेल पाहिजे तुम्हाला. लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे. मी काय केलं सर? कशाला आला तिकडे दगडा मागे? काय यार, गरज काय होती? गलती झाली माझी. गलती झाली म्हणजे नसता आला तर कदाचित तिला वाटलं असतं ना पुढे जाऊन माझ्याशी लग्न करावं. बरोबर बोलतोय बाबू. हे आले नसते ना तर कदाचित मला असं वाटलं असतं लग्न करावं, पण ह्यांनी गोंधळ केलाय. मग करूया ना लग्न. वाटव ना आता, वाटव ना प्लीज, वाटव ना. तुला पण कसं कळत नाही बाबू, माझं तुझ्यावर लग्नावालं प्रेम नाहीये, फिरण्यावालं प्रेम आहे यार. अरे कुठलं प्रेम आहे? अरे शिवाली यार, इथे कोणी मेच्युअरच नाहीये. माझ्या जनरेशनचं प्रेम मला मिळणार आहे की नाही मिळणार मला नाही माहिती. मी जाते. शिवा थांब ना. शिवा थांब ना. जनरेशन वालं प्रेम. मला जाऊ द्या, मी काही नाही करलं. तुम्ही नाही जायचं. अरे आई, तुम्ही नाही जायचं. मी तुम्हाला संस्कृतीची चाड आहे ना. नाही, आता मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या. अबे मी का पोरी फिरवतो का? कशाला येतं तिकडे? कशाला येतं झेंडा घेऊन दगडा मागे? ते पोरं जे असतात मागे ते त्यांचं बघतील ना. तुम्हाला काय करायचं? मला मुलगी नाही मिळाली तर मी गळफास लावून घेईन. मग मला मुलगी मिळवून द्या. लग्नासाठी मुलगी मिळवून द्या. माझ्याकडे पोरी नाही. तुमची मुलगी आहे? अरे झाली नाही अजून. मग तुझी बहीण आहे का? अरे लग्न कधीच झालं. मग तुझी बायको आहे? अबे माझी स्वतःची आहे ना ते. मग ती लग्नवाली बायको आहे की फिरवण्यावाली बायको आहे? लग्नवाली आहे, लग्नवाली बायको आहे. अबे तू मर. तुझ्या आयुष्यात लग्न काय काहीच होणार नाही. एक गाडी सांभाळताना आली, हा पोरगी काय सांभाळणार आहे? मर, तू मरायच्या लायकीचा आहे. तिकडं ना झाडाखाली एक कपल बसले, त्याचं लग्न लावू आपण. भाऊ चला. अरे येणा झाला का तू? आता हे संस्कृती रक्षणाचे धंदे बंद केले मी ना. अरे का म्हणजे काय, आताच्या जनरेशनचं लव अलगच राहतं भाऊ. म्हणजे फिरवायचं लव अलग आणि मॅरेजचं लव अलग. अरे येणा झाला का? लव मध्ये बी प्रॉब्लेम झाले आता. अरे काही संघटना नाही. आता तू अध्यक्ष, ऐवजी भाऊ, हा त्या छोटा भाऊ, याचा कोणी असेल तर तो बी काढ आणि त्याला सांभाळ. अरे गैरा सायकी काय बे तो? तू बी जाय. अरे काय चाललंय यार माझ्या आयुष्यात? खऱ्या आयुष्यात पण मुलगी नाही, स्किट मध्ये पण मुलगी नाही. जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त परफॉर्मन्स, खूप मजा आली. सई, तुला कसा वाटला हा ट्विस्ट? सुसाट परफॉर्मन्स होता. शिवाली, तुझं कॅरेक्टर खूप सुंदर लिहिलं होतं आणि त्याला तू खूप सुंदर न्याय दिलास. अशा विचारसरणीची मुलगी मी पहिल्यांदाच पाहिली, एवढी क्लॅरिटी असलेली. आणि नेहमीप्रमाणे तुझी एनर्जी मॅड आहेच आणि ती परफॉर्मन्समध्ये उतरतेच. पण आज एनर्जी च्यापेक्षा तुझा ॲटिट्यूड जास्त मॅड होता, तो जास्त भावला मला आणि मस्त परफॉर्म केलंस. हेमंत, फार भारी मजा आली आज. तुम्ही ज्या प्रकारे घाबरत होतात, तुम्हाला असं बघून सवय नाही आहे त्यामुळे थोडी मजा आली. राऊत, तुझं कॅरेक्टर तू फारच छान वठवलंस आणि म्हणजे माझ्यासाठी तू असा शो स्टीलर आहेस. राऊत, फारच भारी, खूप मजा आली. राऊत, हे शेवटचं वाक्य त्याचं जे होतं, अरे ह्याला एक गाडी नाही सांभाळता आली तर हा बाईक काय सांभाळणार, त्याच्या मागचं काय आहे मला जरा जाणून घ्यायचं आहे. माझी बाईक बिल्डिंग खालून चोरीला गेली. सो या. तुझ्या स्वतःच्या बिल्डिंग खालून? हां. चोरीला गेली? हां, दसऱ्याला. मुहूर्त निवडला मी. हारबीर बनवला की आता हार घालू बाईकला. मी खाली गेलो, बाईक नव्हती, मी स्वतःला हार घातला आणि चोरीला गेली रीतसर? चोरीला गेली रीतसर. हे झालंय, कंप्लेंट वगैरे पण झालेली आहे. पोलीस म्हणालेत की सापडे. गौऱ्यानी आणि पेढे वाटले माझी बाईक चोरीला गेली. लाज नाही वाटत? पुढच्या 40 किट मध्ये मार खायचा आता, लक्षात ठेव.
तुझ्या आयुष्यात लवकर बाईक आणि मुलगी दोन्ही याव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. वा वा, क्या बात. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, पोलीस स्टेशन मधल्या वृक्ष वातावरणाला अचानक रोमॅन्टिक करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, रावडी अँड कूल रोहित माने आणि विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप. देवा. हॅलो, हा जैन सर. हा सर, पोलीस स्टेशनलाच आहे का सर? नाही म्हणजे तुम्ही काय येताय, मी येतो ना तुमच्या ऑफिसला भेटायला ना. नाही सर तसं, हा ठीक आहे सर. जैन सर. अहो जगताप. हा. अहो कमिशनर सर येत आहेत ते पोलीस स्टेशनला. का अचानक? हा काय प्रश्न आहे जगताप? का अचानक हा काय प्रश्न आहे? अहो ते कमिशनर आहेत, हे पोलीस स्टेशन आहेत, ते कधी येऊ शकतात. ते काय फ्लेमिंगो पक्षी आहे? अरे अचानक का आले असं आहे ते? आणि मुळात गेल्या आठवड्यात जी मच्छी मार्केटमध्ये दंगल झाली बघा. हो का? हो का म्हणजे जगताप आपण गेलो होतो तिकडे चौकशीला. हा हा, आपण नानकटाई खाल्ली होती. काय करायचं? नानकटाई आठवते, आपण तिथे चौकशीला गेलो ते नाही आठवत आहे. अहो ती चौकशी होतच नाहीये. कोण सूत्रधार आहेत काय ते कोणीच सापडत नाहीयेत. फायर करायला कमिशनर इथे येत आहेत. सगळं डोक्याला ताप झाला. झालंय डोक्याला ताप झालाय. एक मिनिट. हा कोण आहे? याला का मारतो? याला का आणलं इथे? काय नाही सर, आपल्याला फ्रस्ट्रेशन काढायला कोणीतरी लागतं ना, म्हणून त्याला इथे आणलंय. मला कशाला मारताय साहेब? मी काय केले हो? सांग ना. मी काहीच नाही केलंय. मला कशाला मारताय? तू पण का मार खातोय उगा? साहेब, बासुंदी खाल्ल्यापेक्षा मार खाल्लेला बरा. टेन्शन आलंय. अहो त्या दंगली मागे कोण आहेत ना, त्या माणसांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे. फ्रस्ट्रेशन. अरे थांबा. हे थांब. ओ बाई काय, कोण आहात तुम्ही? हे काय चाल? एक कोण आहात तुम्ही? का मारताला? कोण आहात? मिनी कोण? दुपारी खातं मटन ना रात्री खातं मावरा. दुपारी खातं मटन ना रात्री खातं मावरा. हा सावत्या मी सुरकी ना, तुम्ही इन्स्पेक्टर खांडेकारा. सटकन मारीन. खांडेकारा? हे काय खांडेकारा? या मावऱ्याला खांडेकर असं यमक झुलत नव्हतं ना, म्हणून मी थोडी क्रिएटिव्हिटीला आली. साहेब, मी या सावत्याची मिनी कंप्लेंट करायला आलंय. एक मिनिट. सावत्या? हा सावत्या. ए इकडे मारून हात काढ. तुला गेल्या वर्षी पकडलं होतं ना मी? लोकांच्या घराच्या बाहेरचे बल्ब चोरतो, ते लोकांची पाकिट मारतो. तूच ना सावत्या? याला काय आणलं इथे? साहेब हा मला जाम त्रास देतो. म्हणजे नक्की काय करतो? साहेब यो आहे ना, यो मला तुमच्यावरून चिरवतो. अरे माझ्यावर माझ्यावरून चिडवतो म्हणजे? म्हणजे तो सारखं बोलतो इन्स्पेक्टर खांडेकरचे लवर, इन्स्पेक्टर खांडेकरचे लवर असं चिरवतो म्हणा. हे का? एक मिनिट. ही कुठली कंप्लेंट आहे? इकडे काय बोलते? काय इकडे काय बोलते? ओ साहेब, आपण काय खोटं नाही बोलत काय? हिला तुम्ही जाम आवडता माहितीये साहेब. हिचा ना दिल आलाय तुमच्यावर. लय येण्यासारखी प्रेमात पडले तुमच्या साहेब. कॉंग्रॅच्युलेशन साहेब. काय रावस आयटम पाठवला तुम्ही.
जगताप जरा शांत बसा ना. एक मिनिट. हे बाई हे काय हा काय बोलतोय? हे काय चाललंय? साहेब तुम्हाला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुम्हाला? एकदा नाव घ्या तुमचं. नको 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 नाही घेऊ दे साहेब. घ्या एकदा नाव घेऊन काय होणार? माझं नाव घेऊन काय होणार आहे? घ्या ना एकदा तुम्ही. नको. प्रसाद खांडेकर. बघितलं साहेब? नाही 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 बघितलं? तुमचं नुसतं नाव घेतलं तरी अशीच लाजते. नको ना सावत्या. इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर. आपोआप होत आहे सर. मी काय करत नाही सर. इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर. काय हो बाई, काय वेळ लागला का तुम्हाला? काय करताय तुम्ही? सर माझं आहे तुमच्यावर प्रेम. मला लागलंय तुमचं वेळ, पण मला कळत नाही मी काय करू. पण या सावत्याला एक अक्कल नाही. कशाला माझ्या प्रेमाची बदनामी करतो? जगजाहीर करतोय माझं प्रेम. बदनामी म्हणजे? अहो या सावत्यानं काय केलंय माहितीये? माझ्या घराच्या बाहेर भिंतीवर ना असा मोठा दिल काढलाय ना, त्याच्यामध्ये आपल्या दोघांची नावं लिहून ठेवली आहेत. सुरकी लव इन्स्पेक्टर खांडेकर. माझी बदनामी करतो. माझी पण बदनामी करतो. नाही साहेब मी बदनामी नाही करत. काय जे खरं आहे त्याच लिहितो मी. म्हणजे? म्हणजे साहेब आता ही जरी कंप्लेंट करायला इथं आली असली ना तरी हिला सुद्धा हे सगळं आवडतं. लाजू नका. आधी सांग लाजू नका तुम्ही. नाही ते आवडतं हिला हे सगळं. विचारा तुमच्या नावाने उपवास करते. उपवास काय करते? अहो तुमच्या घरच्यांपासून तुमच्या बर्थडे पर्यंत सगळं माहिती आहे हिला. साहेबांचा बर्थडे 5 मेला संध्याकाळी 4:35 जन्म झालाय माझ्या सिंगमचा. अरे जगताप हे काय चाललंय इथे? अहो कमिशनर साहेब कधी येतील? हे कसली केस सॉल्व्ह करतोय बोलतो. निघा आत्ताच्या आत्ता निघा. साहेब पण तुम्हाला पटलंय ना? अहो तुमचा बर्थडे 5 तारखेला असतो म्हणून प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ही देवलात भांडारा ठेवते. अहो लाजू नका हो तुम्ही. लाजू नका साहेब. शनिवार म्हणू नका, सोमवार म्हणू नका, गुरुवार म्हणू नका. 3 दिवस उपवास करते. मी देवाला प्रार्थना करते खांडेकर सोबत माझा लग्न होऊ दे. अहो एवढाच नाही, तुमच्या आईंना फुकटचा मावरा देते. आता फुकटची नाही देणार तर मग त्यांच्याकडनं काय पैसे घेणार मी? पैसे आपल्याच घरातले जाणार. कुठलं आपलं घर? आपले डोकं ठिकाण. वेळ लागला का तुम्हाला बाई? मला वेळ लागलंय. मला यार लागलंय तुमचं. मी पागल झालोय तुमच्या प्रेमामध्ये. गेल्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आमच्या मार्केट मध्ये आलता ना तेव्हापासून माझा जीव बसलाय तुमच्यावर. तुम्ही सावत्याला मच्छी मार्केट मध्ये पकडायला आला होतात. असं गोल गोल पलत होतात त्याच्या मांग. तेव्हा पलताना तुमचं ते गदा गदा हलणार. काय ते रुप्र, काय ते रुप्र. असं पलताना एकमेकांवर अशा बदा बदा घासत जाणाऱ्या आपण पानाच्या चामकिलीवरून टुपुक टुपुक पडणारा तो घाम. आणि काय काय सांगू साहेब, तुम्ही जेव्हा पालायचात ना तेव्हा तुमची हलू खाली येणारी ती तुम्ही जेव्हा पलत होतात ना तेव्हा आजी खाली येणारी आणि मग एखाद्या गोर बालासारखं तुम्ही ती आजी करून परत साहेब यगलंच रूप आहे हो तुमचं साहेब. पागल जायलंय साहेब. साहेब तुम्ही जेव्हा असं पलत होतात ना तेव्हा एका म्हावऱ्यावरनं तुमचा पाय सटकला ना तुम्ही एका चिखलात पडलात. काय दिसत होतं ते रूप.
सील मासच पसरला. असा बिलबिलीत थुलथुलीत. साहेब तुम्हाला ना त्या चिखलात ना उठताच परत धबाक करून पाडायचा तुम्ही. तुम्हाला उठताच येत नव्हतं तेव्हा मिनी माझ्या हाताने तुम्हाला असा हात धरला आणि उठावलं असं. त्यावेळी तुमचा झालेला तो पहिला स्पर्श बघू हात बघू हे ते इटुकली पिटुकली बॉट. काहीतरी वेगळंच रूप आहे हो साहेब तुमचं. हो साहेब, अहो एवढं सगळं केलं ना आता हिने, मला रोज करून दाखवत असते, हेच ऐकवते. खांडेकर असे पालताना माझ्या स्वप्नात येतात, खांडेकर असे पालताना माझ्या स्वप्नात येतात. काय करायचं हिचं? अहो एकदा काय केला माहितीये काय, चपाती चौकांनी कसं पीठ मलत असताना त्या कणकीच्या गोल्याकडे अशी हरकून बघत होती. कारण माना त्या पिठाच्या गोल्यामध्ये खांडेकरांचं पोट दिसत. काय उपमा आहेत? लय मऊ पोट. मग मी त्या पिठाच्या गोल्यामध्ये असं बॉट घालून त्याला बॉम्बी काढत. त्याच्यात मी त्याल वत, मग त्याचा गोला बनवत, मग त्याच्या चपात्या लाटून खात. वहिनीच्या हातच्या चपात्या एकदा खाल्ल्या पाहिजे. काय करू मी तुमचं? वहिनी का वहिनी येते? सॉरी सर, एकतर्फी वहिनी. जरा शांत बसा तुम्ही. आताच्या आता निघायचं, बस झाली फालतू. अरे कमिशनर सर येत आहेत, हे कुठलं प्रेम प्रकरण चाललंय बोलतील. आताच्या आता निघा तुमच्या. जातो मी इकडनं जातो, पण एकदा ते त्या दिवशी तुम्ही असं दुरू पालायला वाटत ना, ते मला परत एकदा पलून दाखवा ना. पडलात का बाई तुम्ही? पाला ना साहेब, असं काय करताय? तुम्ही नाही ना पालाले तर ही मला पोटाला उशी लावून असं धुरू पारायला लावते. तुमच्यासारखं काय असं फाजा पालायला येणार आहे काय? त्यापेक्षा तुम्हीच पळा. ऐका तुम्हाला माहिती नाही इथे काय प्रेशर आहे. कमिशनर साहेब इथे येत आहेत. तुमच्या मच्छी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात दंगल झाली ना, त्याची चौकशी. काय म्हणजे चौकशी चालू आहे त्याची. त्याच्या मागे कोण आहेत, कोण सूत्रधार आहेत ते कोणी सापडले नाही आहेत. सगळं अंगाशाले, माझी नोकरी जायची वेळ आली आहे. तुमचं काय चाललंय इथे? निघा. साहेब काय? ती दंगल मीच घडवून आणली होती. अरे म्हणजे त्याचं काय झालं साहेब, तुम्ही ते 1-2 आठवडे दिसले नाही ना मधी, तर ही फार पागल झाली. हिची अवस्था म्हणजे अशी जाल्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती माहिती, नुसती तरफर. साहेब तुम्ही दिसत नव्हते, ही मला बोलली सावत्या. अरे साहेब ते असे धुरू पाडताना दिसलेच नाही किती दिवस. अरे ते मार्केटमध्ये येतील असं काहीतरी कर. म्हणून मग मी मार्केट मधला एक दुकान तोडला आणि दंगल घडवून आणली. हे बघा, या सगळ्या मांग ना माझं तुमच्यावरचं. मला कळतंय साहेब, आमच्याकडनं चौकशी होत नाही म्हणून त्याचा तपास आता CID कडे दिलाय. शिवाजी साटमशी मी त्या दंगली मागची काय कारण आहे त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. आता कारण काय कळेल. साहेब खांडेकर, इन्स्पेक्टर खांडेकरला फक्त बघण्यासाठी दंगल घड तुझ्या. लवली, हाऊ रोमॅन्टिक, किती छान. तुमच्या प्रेमात भाग पाडणारा परफॉर्मन्स. मस्त, खूपच भारी. प्रसादा नमा, I can't control myself. क्या बात है.
नमा थुलथुलणारं पोट, एकमेकांवर घासणाऱ्या मांड्या, खाली घसरणारी पॅन्ट, चामखिळीवरून घसरणारा घामाचा उघळ, यातलं काहीच प्रेम करण्यासारखं नाहीये. पण ते जेव्हा तुझ्या तोंडून येतं ना, असं वाटतं माझंही प्रेम बसेल या माणसावर. आज तो जो मधला पॅच होता एक त्याच्या सगळ्या वर्णनाचा, तो जितका शक्य तितका यांनी घाण लिहिला होता आणि जितका शक्य तितका तू रोमॅन्टिक केलास. अफलातून. म्हणजे तू हास्य जत्रेच्या मंचाला लाभलेली देणगी आहेस ना. वंडरफुल वंडरफुल. सावत्या, विराज मस्त. पशा, आय लव्ह यू. आमिर, क्या बात आहे. वंडरफुल, माइंड ब्लोईंग, लवली. मंडळी, विषारी नाग आणि बायकोचा राग हे दोन्हीही आपला काय परिणाम दाखवतील याचा काय भरोसा नाही. आणि हेच कटू सत्य सांगायला तुमच्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विक्रोळीचा रिॲक्शन किंग पृथ्वीक प्रताप. वा, पहिल्या पेगला बॉटम्स अप वगैरे नको रे. अरे काय भाऊजी, काय बॉटमचा वगैरे नको. तुम्ही हे जे काय काही ओकेजन नसताना उगाचची पार्टी दिली आहे ना, वाव. उगाच पार्टी नाही दिलीये. 4 वर्ष घासलीये तेव्हा कुठे जाऊन हे प्रमोशन मिळालंय मला. प्रमोशन मिळालं तुम्हाला? मग अरे पेग संपवल्यानंतर सांगताय तुम्ही? काय यार भाऊजी, असं कसं मिळालं प्रमोशन? उठ. काय झालं काय? माझ्याच पैशांची पितो आणि माझ्याच कष्टांवर संशय घेतो. अरे मजाक कर रहा हूं भाऊजी, पिक्चर नाही देखते आप. भाऊजी आता प्रमोशन झालंय ना, तरी फालतू काहीतरी वेफर विपर आता काय सांगू नका मला. घरी बसलोय तर जरा ताईला सांगा ना थोडा चणा मसाला करायला, जरा मिरची कांदा. नाही रे, नाही का बस. तिने प्यायला परमिशन दिली आहे तेवढी बास आहे. नको उगाच तिला सांगेन ती चिडेल. नको, ऑलरेडी तिने सांगितलंय जे आहे ते प्यायचं, मिळेल ते खायचं, झोपायचं. नको. काय फालतूगिरी आहे भाऊजी. तुम्हाला सांगू काय, राग मानून घेऊ नका तुम्ही. बोल बस. तुमच्यापेक्षा जास्त किंमत पायपुसणीला आहे घरात. व्हेरी फ्रँक, टू बी व्हेरी फ्रँक. अरे तुम्हाला ना, तुम्ही कुठे घाबरत आहे यार ताईला? म्हणजे मला प्यायला बसायचं आहे, मला खायला हे नाही बोलवत तुमच्याकडनं यार. काय भाऊजी यार, तुम्ही ना म्हणजे सी बाबा सी. काय है मी नाही घाबरत तिला. तुम्ही घाबरत नाही? अरे तुम्ही तिला माऊ माऊ म्हणत असाल, पण ताटाखालचं मांजर तुम्ही आहात. अरे मला माहिती आहे तुम्ही स्वभावाने अशी शेडी आहात. आय नो वरीज. अरे घरात आपण वाघ असलं पाहिजे की नाही? मी वाघच आहे घरात. कसले वाघ आहात तुम्ही? धाक आहे माझा घरात. कसला धाक आहे तुमचा? काहीतरी आपलं, तुम्हाला काही स्टेज नाही घरात, रेडिओ जास्त ऐकू येतो तुमच्या आवाजापेक्षा. काहीतरी आपलं. उठा, एक काम करा, पेग भरा. पेग भरा तुम्ही. अरे पेग भरा तुम्ही. मी तुम्हाला सांगतो काय करायचं. घ्या, मारा. कच्चा आहे. कच्चा मारा आणि उठा. कच्चा मारा, लवकर कच्चा मारा. मारा ना कच्चा यार. हा 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 हा. उठा 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 उठा. छाती पुढे काढा आणि ताईला म्हणा मला चना मसाला पाहिजे. बोलू असं? बोला असं. रसिका, रसिका बाहेर. रसिका, रसिका. काय कशाला आरडाओरडा लावलाय? आपल्याच किचन मध्ये होते, बाजूच्या घरात नव्हते मी. काय? काहीच नाही माऊ. माऊ तू दूध पे. दूध नाही. जेवली तू जेवली नसशील तर जेवून घ्या माऊ. आम्हाला थोडा वेळ लागेल. तुम्हाला सांगितलं होतं ना आवरा लवकर. हे अजून चालणार आहे तुमचं? जे आवरा आत्ताच आत्ता आवरलं. वाजले किती? तुम्हाला प्यायला परमिशन दिली ना, तिथेच चुकलंय माझं. माऊस मी संपवलं वावरू. काय माऊ माऊ यार, काय हे यार? तुम्ही असे आहात ना यार. जर छाती पुढे काढा. आहे मी असा. हे बटन उघडा आधी. हे बटन उघडा.
हा हे असं नाही कॉलर वर आणि हा आता करा आता छाती पुढे काढा. अरे ती छाती पुढे काढा. जरा असं असं करा आणि बोला. चला डायरेक्ट बोला. चना मसाला पाहिजे आत्ताच्या आता. बोला. आता कन्फर्म मिळली. रसिका बाहेर ये, रसिका रसिका बाहेर ये. काय हवंय आता? हा काय काय आरडाओरडा चाललाय? Shut up! कोणाला कोणाला शटअप? तुला शटाप. मी घरातला करता पुरुष आहे. मग 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 काय? मी गेली 4 वर्ष न दांडी मारतो ऑफिसला जातो म्हणून मला प्रमोशन मिळालेलं आहे. मी पिणार. 4 वर्षांनी 1 प्रमोशन मिळाले, ते पण काय साधा असिस्टंट अकाउंटंट ते सिनियर असिस्टंट अकाउंटंट. आत असिस्टंटच, त्याच्या पुढे काही घडलेलं नाहीये. काय मोठा तीर मारलेला. काय इकडे बघताय सारखं? कसं मी कशावर बघू कोणाकडे? मला काय बघायचंय? तू बरोबर बोलला होता. तू बरोबर बोलला होता. तुझी ताई ना अशीच आहे. तुझी ताई कोण म्हणलं असं? हा बोलला. हा काय म्हणालास तू? मी यांना नीट वागवत नाही, मी यांना नीट वागवत नाही असं म्हणालास ओंकार? बोल ना. काय असं बोलू ताई? मी नाही बोललो. हे तुझे खोटारडे ते टाईट झाले ते बॉटम्स अप केला आणि मला बोलले की ताईला काहीतरी सांगायचं आहे, ताईला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हटलं ताईला सांगा ना, मग मला कशाला सांगता? पण हे असं सांगतील असं वाटलं नव्हतं का मला. पण ह्या आवाजात तू थांब. ए तू बोल ना यार. तू आत्ता मला बोलला ना. बोला तू. हे माऊचं तांदूळाचं ताट आहे बोलला ना. भाऊजी अरे मी बोललो तर माझा धाक वाढणार आहे ना. तुमचा धाक कसा वाढणार? तुमचा अधिकार माझा आहे. मी बोल. चना मसाला मुद्द्यावर या. अजून नाही म्हणजे काय? रसिका इथेच आहे. तुला 2 ऑप्शन देतो. मला आत्ताच्या आत्ता चना मसाला मिळणार नाही. मग दुसरं ऑप्शन, हे घर सोडून निघून जा. अरे एक किचकी वाजवा. काय काय कुसूर पुसूर चालली ओंकार? काय बोलतोस तू त्यांच्या कानात? मी काय बोलतोय? हा अरे हे किती घाण वृत्तीचा माणूस आहे हा. मला काय बोलतो माहितीये का आता? काय बोलले ते? मी अशी टिचकी वाजवली ना तर ताई घाबरेल. तू घाबरशील? यांच्या टिचकी असं बोल. तुला ओळखलंच नाही का ताई एवढ्या वर्षात यांनी? बस मला नाही बोलायचं. वाजवा टिचकी वाजवा. हा वाजवा. मस्त मस्त मस्त. याला म्हणतात का? हिची जोरात असते यार. अशी का वाजते? लांब उभे राधी. बरं सांग ना. हे काय करायचं यार माणसाचं? माझ्याच नशिबात हा माणूस कुठून आलाय? नका तो भोळा चेहरा करू. या भोळ्या चेहऱ्यापायीच लग्नाच्या वेळी फसले. ओंक्या तू म्हणाला होतास ना, तेच बरोबर आहे रे. हा माणूस ना फक्त भोळेपणाचा आव आणतो, पण यांच्या नजरेत ना छछोरपणा भरलाय. तू मला छचोर बोलला होता? मला आठवत नाही मी कधी बोललो होतो छचोर. मला छचोर बोल ना छछोर, कारण तुम्ही छछोर. नाही. मला सांगा, गेल्या आठवड्यात माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेला तुम्हाला शर्ट मिळालं. काय केलं तुम्ही? काय केलं? माझ्या बाबांना म्हणालात, बाबा हे शर्ट मी माझ्या नातेवाईकांकडे शेअर करू का? तो जो काही मिळालेला एक शर्ट नातेवाईकांबरोबर कसा शेअर करणार होता तुम्ही? कसा? बरं त्यातलं एक बटन तरी दिलत का कोणाला? दिलं नाही. तेव्हाच कळायला हवं होतं मला की हा ना खोटा निरागसपणा दाखवणारा माणूस
माणूस आहे आणि तो माझ्या नशिबात आलाय. अरे ताई ते काय सांग, मी गेलो त्यांच्याकडे की मला द्या म्हणून, तर मला बोलतात तुला तर देणारच नाही आणि मी टीम मध्ये होतो. दानत लागते ना त्याला, दानत लागते. हे कसं आहे ना, खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं त्या माणसाचे. आणि तुला एवढा प्रॉब्लेम असेल तर लग्न नव्हतं करायचं माझ्याशी, मी सुटलो असतो. सुटलो असतं म्हणजे? सुटलो असतं म्हणजे तुम्हाला मी धरून ठेवलंय धरून? ठेवलं असेल तर केलं मोकळं केलं. तुम्ही मोकळ्या, तुम्हाला वाटेल ते करा, वाटेल तसं. हे घ्या, हे मंगळसूत्र सोडलं काय? निघा निघा, गेट आउट. गेट आउट, निघा. मी जाईन. निघा. परत मागे फिरून बघायचं नाही. निघा निघा. ताई मी काय म्हणतो, जरा ते चणा मसाला मिळाला असता. देते, करते, बसा. आणि मी ते जरा बघ रे बाबा, बघ मॅच. परमिशन घेतोय, मोठा आलाय शाळा मला शिकवायला. तो नाही पाहिजे परत. मी घेणार. त्याला सांग. आय डोंट नो हिम. भाऊजी चणा मसाला मिळाला. अरे पण मला ऑर्डर पण मिळाला. ते जरा असं चुकलं माझं. मला वाटलं तुम्ही ओरडाल तर जरा ती अशी शांत होईल, पण तुमच्याबरोबर राहून ती अजून ऍग्रेसिव्ह झालेली आहे. हा एक काम करा, पुढच्या वेळी ना तुम्ही लापात देऊन बघा तिला. तुझ्यात एक मिनिट, स्किट संपवायचंय, मग मी पळतो. छान झाला परफॉर्मन्स. हा सरळ 6 आहे. रसिका आउटस्टँडिंग, ब्रिलियंट. प्रत्येक बॉलला षटकार मारलेला आहेस. आज तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. पृथ्वी, बाकी काही असो, परफॉर्मन्स कडक होता नेहमीप्रमाणे. मस्त. आग लावायचं काम उत्तम जमतं आणि उत्तम केलं तुम्ही तिघांनी. मस्त परफॉर्म केलं. ब्रिलियंट, मजा आली. फार सुंदर, फार सुंदर. पृथ्वी, फार मस्त ग्राफ होता त्या कॅरेक्टरचा आणि तो तू खूप मस्त पकडून ठेवलास. रसिका, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. हे अख्खं स्किट तुझ्या खांद्यावर होतं आणि ते तुझ्याच खांद्यावर शेवटपर्यंत राहील. व्हेरी वेल डन. खूप मजा आली तुला आज बघताना. ओमकार, मला असं वाटतं तू जो टी शर्ट घातलायस तो तू पृथ्वीला द्यायला हवा होता, कारण तू या दोघांमध्ये राईड निर्माण केलीस, ती ढकललीस आणि तो वेव होत होता फक्त त्याच्यावर. पण तुझा हा आगलावेपणा आम्हाला नेहमीच भावतो, आवडतो आणि आजही तो तितकाच भावला. व्हेरी नाईस, मजा आली. खूप शुभेच्छा मित्रांनो. थँक्यू. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. मनमुराद हसण्यासाठी बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौकार. हास्य जत्रा.